काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्यानंतर आज राज्यभर त्याचा भडका उडालेला पाहायला मिळाला। पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्याचंही चित्र पाहायला मिळालं। पुण्यात सपकाळांविरोधात भाजपनं आंदोलन केलं तर सपकाळांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले होते। पुण्यासह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपनं निदर्शनं केली। दृश्य आपण आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पुण्यामध्ये सपकाळांविरोधात भाजपनं आंदोलन केलं त्यावेळेचे दृश्य। टिपू सुलतानच्या पेहराव्यामध्ये सपकाळांचा चेहरा लावण्यात आला आणि ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली लाईव्ह दृश्य आहेत। काँग्रेस भवनाच्या परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। थेट काँग्रेस भवनाच्या गेटपर्यंत हे कार्यकर्ते पोहोचलेले होते। पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना मागे खेचलेलं आहे। मात्र यामुळे हे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे संघर्ष पेटू शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अशी ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। काँग्रेस भवन आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तासाभरापासून पोलीस प्रोटेक्शन मध्ये आंदोलन करू देत आहेत। आम्हाला 5 मिनिटात पोलीस उचलून लागतात। एवढी दादागिरी कशावरनं? पोलीस हतबल आहेत, पोलीस घाबरत आहेत। पोलीस आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीये। आमचं काँग्रेस भवन आम्ही थांबलेलं, आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीये। ही दादागिरी पोलिसांची सुरू आहे शासनामार्फत। आणि हे काय आम्हाला शिकवतात? आम्हाला बाहेर जाऊ देत नाही। आमचं काँग्रेस भवन आहे, परंतु भाजपचे कार्यकर्ते इतर जाऊन पोहोचले की या ठिकाणी काँग्रेसचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी गेट बंद केलेला आहे। कोणी गेट बंद केला आणि का गेट बंद? पोलिसांनी आमच्यावर अन्याय करतायत। आज भाजपवाले आमच्या दारापर्यंत येत आहेत। जेव्हा आम्ही त्यांच्या दारापर्यंत जायचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला 500 किलोमीटरमध्ये अडवलं जातं। आणि महानगरपालिकेच्या शपथविधीच्या वेळेस हे हेडगावारांना मान देतात पण शाहू महाराजांना मान देत नाही। ह्यांच्या असला कसला न्याय हा? तुमचं दार बंद केलं जाते, तुमच्यावरती अशा पद्धतीनं तुमचं जे आंदोलन आहे ते हाणून पाडण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं? अहो ह्या भाजपला जेव्हा घाबरले जातात तेव्हा ते पोलिसांना पुढे केलं जातं। दरवेळेस यांचं हे नाटक ठरलेलं आहे। आणि यांना मी मगाशी परत वारंवार बोलतोय की जेव्हा महानगरपालिकेत हेडगावारांना हार घालतात आणि शाहू महाराजांना हार घालत नाही त्यांचा उद्देश काय? आपण आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आंदोलन या ठिकाणी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आतमध्ये आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या भागात आपल्याला बघायला मिळतोय। एकदा फक्त पोलिसांनी बाहेर सोडावं, विनंती पोलिसांनी बाहेर सोडावं एकदा। काय नाही फार आमच्या घरावर चालून येतात। तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम काय झाले म्हणजे इथपर्यंत कसे काय येतात? भारतीय जनता पक्षवाले चुकीचं आहे का नाही? हा, असं कोणाच्या घरावर जाऊन आंदोलन करायचं असतं का? कुलूप लावलं, आम्ही नाही लावलं कुलूप, आम्ही नाही लावलं। अक्षय घुसरे हे घुस चल बघू एकदा का। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज। अडवलंय तुम्हाला? नाही शिवाजी कुलूप लावलंय, पोलिसांनी अडवलंय आम्हाला, पोलिसांनी अडवलंय। पोलीस आमच्यावर कसं अन्याय करतात बघा। यांना या भाजप लोकांना आंदोलन करत असताना पोलिसांचा सहारा लागतो का? पोलिसांचा सहारा लागतो? बघा बघतोय की या ठिकाणी हे जे काँग्रेस भवनचं गेट आहे ते पोलिसांनी या ठिकाणी बंद केलेलं आहे आणि आतमध्ये या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये या ठिकाणी घोषणाबाजी करावी लागते। आपण जर बघितलं असेल तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणार। आंदोलन जर तुम्हाला करायचं
करायचे तुम्हाला बालगंधर्व चौकात नाही करतायत. तुम्ही आज इथे या इकडे गेटवर येऊन तुम्ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बिघडवताय. दुसऱ्याच्या कार्यालयावर असं करणं चुकीचं आहे. तुमच्या कार्यालयावर, भाजपच्या कार्यालयावर पोलीस आम्हाला हे करू देणार आहे का? कधी भाजपच्या कार्यालयावर पोलीस आम्हाला पोहोचू देणार आहे का? 1.5 किलोमीटर आधी तुम्ही बॅरिकेड लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवता आणि यांना काँग्रेस कार्यालयाच्या गेटवरती येऊ देता. हे अतिशय चुकीचं होतंय. गृह खात्याचा मिसयूज याला मी म्हणेन. या अक्षय, कशा पद्धतीनं या सगळ्या भावना आहेत त्या आपण बघतोय की तीव्र काँग्रेस कार्यकर्ते आपल्याला अशा पद्धतीनं जर भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनावर येणार असतील तर या भाजपच्या लोकांना आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देण्यासाठी तयार आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. का तुम्हाला या ठिकाणी अडवलं? आम्हाला मुद्दामून पोलीस अडवत आहेत. हे आमचं काँग्रेस कार्यालय आहे, ही आमची संपत्ती आहे, हा आमचा हक्क आहे. आम्हाला बाहेर जाण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही बघू शकता पोलिसांनी इथं लॉक लावलेला आहे आणि मुद्दामून आमच्या स्वातंत्र्याचा, आमच्या अधिकारांची गळपेची करण्याचा प्रयत्न हे काँग्रेस. आपण बघतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि जी ही सगळी काँग्रेस भवनची वास्तू आहे, या काँग्रेस भवनच्या वास्तूला जे प्रवेशद्वार आहेत ते सगळे प्रवेशद्वार या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि भाजपकडून काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला जात असताना भाजपकडून काँग्रेसच्या या कार्यालयात, काँग्रेस भवनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जात असताना काँग्रेसकडून देखील तितकंच जोरदार उत्तर जे ते या ठिकाणी दिलं जाते. पोलिसांची मोठी दमछाक या ठिकाणी होताना आपण पाहतोय. ज्ञानेश्वर, या सगळ्या दृश्यांमधून हे सारं काही लक्षात येत आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. दोन्हीकडचे कार्यकर्ते हे आता मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना थांबवताना, सांभाळताना पोलिसांची मात्र दमछाक होते. अशी ही सगळी दृश्य आहेत. पुण्यामध्ये काँग्रेस भवन आहे. काँग्रेस भवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात जाण्याचा प्रयत्न केला. अर्थात संघर्ष वाढला असता पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं नाही. मुळात हे सगळं सुरू कुठून झालंय तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि तिथून या सगळ्याला सुरुवात झाली. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपकडून आंदोलन केलं जात होतं. काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं ते म्हणजे सपकाळांच्या समर्थनार्थ आणि भाजपच्या निषेधार्थ आणि ते सगळं, या सगळ्याचा परिणाम आता या परिस्थितीमध्ये झालेला आहे. खरं तर भाजपचं आंदोलन काँग्रेस भवनाच्या बाहेर सुरू होतं. काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवनाच्या आत होते. पोलिसांनी काँग्रेस भवनाचा गेट लावून घेतला. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडू नयेत, एकमेकांच्या समोर येऊ नयेत, संघर्ष वाढू नये अशी पोलिसांची भूमिका होती. मात्र त्या सगळ्यानंतरही अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली. आपण पहिली दृश्य पाहतोय. हर्षवर्धन टिपू सुलतान असं आशय लिहून हर्षवर्धन सपकाळांचा फोटो आणि पेहराव मात्र टिपू सुलतानचा असा एक फोटो तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय. दुसरीकडे राहुल गांधींचाही तसाच फोटो तयार करण्यात आलेला आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे भाजपकडून मारण्यात आले. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पोलिसांची कशा प्रकारे या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवताना दमछाक होती. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आपण एकदा ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. दोन दृश्य आपण पाहतोय. आधी भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनाची दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांची दमछाक सौम्य प्रकारचा पोलिसांकडून या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय. एक अत्यंत गोंधळाची सगळी परिस्थिती या सगळ्या भागामध्ये निर्माण झालेली आहे. पोलिसांकडून हे आंदोलनाला थांबवण्याचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. हातात बॅनर्स आणि मोठी धरपकड या ठिकाणी असल्याचं आपण पाहतोय.
सगळ्या दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे पोलिसांची दमछाक होते या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरताना. खरं तर दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे हे कार्यकर्ते कुठेही एकमेकांसमोर येऊ नयेत, त्यांच्यामध्ये राडा होऊ नये, राडा वाढू नये, भांडणं होऊ नये, प्रत्यक्ष भांडणं होऊ नयेत, अशा प्रकारची भूमिका ही पोलिसांची आहे. मात्र हे सगळे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तर हर्षवर्धन सपकाळांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते हे मैदानात उतरलेले आहेत. मध्ये एक सचिन. गेट आहे आणि तो गेट पोलिसांनी बंद केलेला आहे. आरोप या ठिकाणी आहे. सचिन आहे बघा, या ठिकाणी दगडफेक झाल्याचा आरोप. दगडफेक पहिले मागे जा. दगडफेक केल्याचा आरोप होतो. दगडफेक एका कार्यकर्त्याला रक्त आलंय. इथपर्यंत भाजप येईपर्यंत DCP काय करत होते? बाहेर मारली आत. कार्यकर्त्याला बघा, काँग्रेसचे शहराध्यक्ष या ठिकाणी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. या ठिकाणी काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत ते या सगळ्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याच्या समोर येताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांची दृश्य आपण पाहतोय, पोलिसांनी आंदोलकांमध्ये राडा झालेला आहे. काँग्रेसचे हे समर्थक आहेत जे काँग्रेस भवनाच्या आतमध्ये आहेत, तिथं पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यामुळं भांडण झालेलं आहे. पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काहीशी धक्काबुक्की, काहीशी वादावादी, काहीशी बाचाबाची होती आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. काँग्रेस भवनाच्या गेटच्या आतमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, गेटच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना शांत करताना पोलिसांची दमछाक होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना नेमकं कसं आवरायचं, नेमकं कोणत्या कार्यकर्त्यांना आवरायचं हा प्रश्न पडलेला आहे. आणि सगळी दृश्य आपण पाहतोय, अतिशय राड्याची ही परिस्थिती मोठा दगड इकडे ना आला भाजपकडनं. पुढे दगड एक दगड ना तुम्ही पोलिसांच्या संरक्षणामध्ये भाजपच्या गुंडांनी जे केलं आंदोलन, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा ही आमची मागणी आहे. जो पोलीस अधिकारी आहे त्याला निलंबित करा. पोलिसांबरोबर देखील पत्रकारांचे वादे झाले, पोलिसांनी परमिशन केदार सातपुते पत्रकारांच्यावर दगडफेक झाली. ही परंपरा नाही. त्या पार्टीनी पोलिसांना हाताशी धरून या ठिकाणी गुंडगिरी केली आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे आजपर्यंत कधी झालेलं नाहीये. अशा पद्धतीचे आंदोलन ही पुण्याची परंपरा नाही. बिलकुल या ठिकाणी ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी भाजपला संरक्षण दिलेलं आहे ते मुळात घाणेरडी गोष्ट. एखादं आंदोलन 10-15 मिनिटाच्या वर चालत नाही. त्यांना पोलिसांनी काढून मोजून टाकली 2 तास. भाजपने अशा प्रकारे आंदोलन करायला पाठिंबा दिलाय. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पत्रकारांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर दगडफेक होऊन चाललेल्या गाड्या फोडल्यात. हा अत्यंत घाणेरडा आणि आक्षेपार्ह बाब आहे असं माझ्या सरकारला वाटतंय. असं आहे की काँग्रेसने आपल्या स्वतःच्या या ठिकाणी कॅम्पसमध्ये आंदोलनाला प्रोटेस्ट केलं. असं असताना ज्या पद्धतीने यांनी जे चुकीचं केलंय हे निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय. हे या ठिकाणी आंदोलन 100% पुणे पोलिसांची चूक आहे. पुणे पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले म्हणून हा प्रकार घडलेला. मागची 2 तास झाले भाजपने या ठिकाणी तळ ठोकून आहेत, पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही आणि उलट एक मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय. असा असताना पुणे पोलिसांचा प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे. मागचे 2 तास झाले, 11 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे. त्याच्यामुळे पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडलंय. मागं पाहताय गाड्या फोडलेल्या आहेत. अशा प्रकारचा दहशतवाद आमच्या कॅम्पसमध्ये होतोय. हे या ठिकाणी आतमध्ये पोलिसांनी कोंडलं. पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढोकलून मागे नेलं आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथं बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे. म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन कधी झालं नव्हतं आणि या घाणेरड्या प्रकारामध्ये पुण्याच्या महापौर सुद्धा या सगळ्या पोलिसांच्या
उपस्थितीमध्ये संरक्षणामध्ये नाही या सगळ्या प्रकरणात पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत. हे पुणेकरांचा दुर्दैव आहे. पुण्याच्या महापौरांनी कधीही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता, पण आजच्या दगडफेक प्रकरणात सुद्धा पुण्याच्या महापौर नागपूर येत होत्या. ही सध्या सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पुण्याच्या महापौरांचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी, गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली. काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत, वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे. आम्ही आमच्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत भाजपच्या गुंडांनी. आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज हा जो काही प्रकार झालेला आहे, या गेले 50 वर्षामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली. पोलिसांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने इथपर्यंत गेटपर्यंत हे आंदोलक आले कसे, आणि ह्यासाठी जे कोणी दोषी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. या ठिकाणी जे आंदोलन आहे ते अत्यंत तीव्र स्वरूपाचं झालं. दगडफेक देखील या ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्या भागात मोठा गोंधळ निर्माण झालेला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपण या सगळ्या भागामध्ये बघत होतो. इथेच आंदोलन भाजपनं केलं आणि या सगळ्या भागात जर आपण बघितलं तर काही गाड्यांच्या काचा देखील फुटल्याचा आपल्याला आतमधल्या बाजूला बघायला मिळते. कार्यकर्ते देखील रक्तबंबाळ झालेले आहेत आणि हेच गेट होतं जिथून दगडफेकीची जी घटना आहे ती आपल्याला सुरुवात झाल्याचं बघायला मिळालं. काही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आतमधल्या बाजूला रक्तबंबाळ झाल्याचं देखील बघायला मिळतंय. या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान हे इतकं हिंसक आंदोलन अशा पद्धतीनं एखादं वादाचं वळण अशा पद्धतीच्या दगडफेकीच्या रूपात होईल असं यापूर्वी मागच्या अनेक वर्षात पुण्यामध्ये झालेलं नव्हतं. आणि आता मात्र अशा पद्धतीचं हे आंदोलन झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला आतमध्ये बघायला मिळतात. काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि मोठा गोंधळ या सगळ्या आतमधल्या परिसरामध्ये सुरू आहे. आपण बघितलं की रक्तबंबाळ झालेले काँग्रेस भवन मधले जे आतले कार्यकर्ते आहेत त्यांना रुग्णालयामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेलेलं आहे. मात्र उरलेले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपण खरंच ज्ञानेश्वर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अगदी पोलिसांवर सुद्धा आरोप केलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढे आणखी काय काय घडतं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.